सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या जीवनपटावर आधारित एक नाट्यविष्कार डेअर टू बी व्हॉइस. मूळ संकल्पना अमोल चाफळकर, लेखक पराग फडके, दिग्दर्शन अमोल राजमाने. सहर्ष सादर करीत आहोत एक नाट्यविष्कार डेअर टू बी व्हॉइस. डेअर टू बी व्हॉइस. काय बरोबर का नाही? हो, मी तेच म्हणतो. ह्या लोकांनी त्या हॅनिमॅनला चांगलाच धडा शिकवला बघ. नाहीतर काय स्वतःला फार शहाणा समजत होता. हो ना, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं खोटं ठरवायला निघाला होता. आला मोठा शहाणा. अरे आता स्वतःच खोटा ठरला ना तो. अरे बंदी आले त्याच्या औषधावर. आता घरी बस म्हणा त्याला. हा, म्हणूनच म्हणतोय धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, निषेध, निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, सॅम्युअल हॅनिमनचा जाहीर निषेध, जाहीर निषेध. अरे थांबा 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 थांबा. माफ करा हा, चुकून चौथा एपिसोड लागला. आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. मित्रांनो, हे वर्ष सुरू आहे 2025. कोविड सारख्या जगाला घाबरून सोडणाऱ्या आजारापासून वाचलेले तुम्ही सगळे आज इथं उपस्थित आहात. ज्या आजाराचं आपण कधी नावही ऐकलं नाही, जो आजार आपण कधीच अनुभवलेला नाही, अशा आजारावर सुद्धा थोड्या उशिरा का होईना पण औषध सापडलं. रात्रंदिवस जागून डॉक्टर्स आणि सायंटिस्टनी ते शोधून काढलं. पण जरा विचार करा, कोविड जर 2-2.5 वर्षांपूर्वी आला असता तर काय झालं असतं? आज इतकी माहिती तेव्हा उपलब्ध नव्हती, इंटरनेट सुविधा सुद्धा नव्हत्या. आज इतकी अद्ययावत मशीन सुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हती. आणि मुख्य म्हणजे मेडिकल सायन्समध्ये आज इतका तेव्हा अभ्यासही कुणी केला नव्हता. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, ॲलोपॅथी अशा सुविधा सुद्धा तेव्हा उपलब्ध नव्हत्या. रुग्णांना आपल्यावर कोणते उपचार व्हावेत हे निवडण्याची सुद्धा काही सोय नव्हती. मग तेव्हा काय पद्धत होती? आणि रुग्णांना हे स्वातंत्र्य कधी मिळालं? हेच सांगणारी गोष्ट आज तुमच्या समोर येते. ही गोष्ट आहे मेडिकल सायन्सची. ही गोष्ट आहे माणुसकीची. ही गोष्ट आहे होमिओपॅथीच्या जन्माची, ज्याची सुरुवात होते सॅम्युअल हॅनिमन यांच्या जन्मापासून. 10 एप्रिल 1755 जर्मनीतल्या मायझेन या गावी ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन यांचा जन्म झाला. त्यांचं मायझेन रसायनशास्त्र, विचारवंत आणि कलाकारांमुळे प्रसिद्ध असलेलं गाव. सॅम्युअलचे वडील एक पेंटर होते, त्यामुळं घरची परिस्थिती तशी बेताची. आणि सॅम्युअल हा घरातला मोठा मुलगा असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट करावं लागलं. सन 1771 साली सॅम्युअलनी मोठ्या स्कूलमध्ये म्हणजेच प्रिन्स स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि तिथं त्यांना मास्टर म्युलर भेटले.
मे आय कम इन सर? अरे आलास सॅम्युअल, ये. मी तुझीच वाट बघत होतो. ये. माफ करा सर, ठरलेल्या वेळेपेक्षा थोडासा उशीर झाला. प्रवासाची गडबड, सामानाची बांधाबांध या सगळ्यामुळे थोडासा लेट झाला. साहजिक आहे, पण तू अजिबात काय काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. आणि हो, तू हे लिहिलेले पेपर्स हे मी आत्ताच पाहत होतो. सॅम्युअल हॅनिमॅन, प्रिन्स स्कूलचा सर्वात हुशार विद्यार्थी. नाईस. थँक्यू सर. मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे. गेली 4 वर्ष मी जे काही शिकलोय याच्यासाठी मला तुमचे आभार मानायचे. त्याची आवश्यकता नाही. तू खरोखरच एक हुशार मुलगा आहेस. विज्ञान आणि जर्मन भाषेवर तुझी असलेली पकड ही सर्व शिक्षकांमध्ये चर्चेचा विषय होता. त्यामुळे तुला इतरही भाषा शिकण्याची संधी मिळाली. मग एक एक करून इंग्लिश, लॅटिन, फ्रेंच, ग्रीक, इटालियन, अरबी याही भाषांचा तू अभ्यास सुरू केलास आणि अशा 12 भाषांमध्ये आज तू तरबेज झालास. नाईस. मला अभिमान आहे तुझा. थँक्यू सर. या सगळ्यामुळे माझ्या मनात एक नवीनच आत्मविश्वास निर्माण झाला आणि पुढे जाऊन काहीतरी करण्याची, काहीतरी शिकण्याची माझी इच्छा आहे. म्हणूनच तुम्ही मला जो लाइप्झिगला जाण्याचा सल्ला दिलाय ते ऐकून मी आता पुढच्या प्रवासासाठी लिहितो. ग्रेट. पण अबघ सॅम्युअल, जाण्यापूर्वी मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्यासाठी मी तुला एका मुद्दाम बोलवलंय. समजलं? अबघ सॅम्युअल, मला असं वाटतं की तुला 2 गोष्टींमध्ये विशेष अशी रुची आहे. एक म्हणजे भाषा आणि दुसरं म्हणजे विज्ञान. वेगवेगळ्या भाषांमधून लोकांशी संवाद साधणं, त्यांच्याशी मैत्री करणं हे तुला खूप सोपं जाणार आहे. पण त्यातून प्रत्येकाची गोष्ट ही तू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या समस्या काय आहेत या देखील तू सोडवल्या पाहिजेत. आणि त्यासाठी तुला काय करावं लागेल या गोष्टीचा तू नेहमी विचार करीत जा. समजलं? हो. आणि अजून एक, या विज्ञानाच्या जगात रोज काही ना काहीतरी नवीन घडतंय. रोज काही ना काहीतरी नवीन गोष्टींचा शोधही लागतोय. आणि खूप साऱ्या गोष्टींवर काम होणं हे अजून बाकी आहे. आणि तू हे संशोधन नक्कीच पूर्ण करशील असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. हो सर. मी तुम्हाला वचन देतो की माझ्या प्रयत्नामध्ये मी कुठेही कसूर पडू देणार नाही. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करत राहील. आय एम डेअर टू बी वाईज. हो. आणि जे काय करशील ते पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कर. तुला माझ्याकडून पुढच्या प्रवासासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. निघू सर मग. हो चल तर मग मी पण निघतोय. सॅम्युअलने जेव्हा त्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातली परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्याचं एक उत्तम उदाहरण आता तुमच्या समोर येतंय. याला काय अर्थ आहे? किती दिवस चालणार हे माहित नाही अजून. अरे हो ना. खरं सांगू तुम्हाला, मला तर या गोष्टीचा इतका कंटाळा आलाय ना. होय ना, मी तेच म्हणतो, किती दिवस म्हणून ह्या सूर्या लावायचे, हार लावायचे. खरं सांगा म्हणलं की इथं काय नवीन शिकायला मिळतच नाही. पण असं किती दिवस म्हणून चालणार? हे पहा, तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच विचारत चला. तू काही अडचण आहे तुला? नाही, कुठे काय. आता तू तुझ्या मित्राला काहीतरी म्हणालास ना, तू सांग रे. हा म्हणजे डॉक्टर, तो काहीतरी म्हणाला पण कळलं नाही मला. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. तुम्हाला वाटत असेल हा डॉक्टर असणारा माणूस आपल्याला रोज एकच काम सांगतोय, बरोबर? होय, मला तसंच म्हणायचं होतं. होय, म्हणजे खरं सांगू डॉक्टर, हे आम्हाला वाटत होतं की तुम्ही काही औषधांचे नावं सांगाल किंवा कोणत्या रोगावर काय घ्यायचं, काय टाळायचं काहीतरी सांगाल असं वाटलं होतं. पण या सूर्यानं असं धार लावून लावून कोणाला डॉक्टर एवढं मारायचंय? गुड क्वेश्चन. सांगतो. अरे औषध उपचाराचं काय घेऊन बसला? मी तर या सगळ्यांचा पुढचा विचार करतोय आणि मी असा विलाज करतो की त्यात औषधाची गरजच पडत नाही. ते कसं काय? ऐक वाचवा.
डॉक्टर ओरडण्याचा आवाज येतोय, बघा बरं जरा. आणि हा, हे पहा, त्याला घेऊनच या, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलच दाखवतो. बस सर. अरे वाटवा काळजी त्रास करू होतो रे. आलो आपण दवाखान्यात. काळजी करू नका. सावकाश सावकाश सावकाश. अरे खूप दुखतंय रे. डॉक्टर याला तपासा. काय झालं, डॉक्टर. काय होतंय? पोटात दुखायला लागलं डॉक्टर. सहन होत नाही मला. बरं, कधीपासून? 1 तास झालं. चालता चालता हळूहळू दुखायला लागलं. सहन होत नाही आता. वाचवा डॉक्टर. ठीक आहे. ऐक. इथे दुखतंय? हो डॉक्टर, इथं दुखतंय. इथं? इथं दुखतंय डॉक्टर. आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ह्या माणसाच्या पोटात दुखत आहे, काय कारण असेल? काय असेल डॉक्टर? जगातील कोणतंही दुखणं एकाच कारणामुळे होतं, ते म्हणजे अशुद्ध रक्तामुळे. आणि ह्या माणसाच्या पोटात अशुद्ध रक्त साठल्यामुळे ह्याचं पोटदुखी आहे. आता बघा मी ह्याला कसा बरा करतो ते. अरे देवा. आता ह्या माणसाच्या पोटातील अशुद्ध रक्त बाहेर जाणार आणि ह्याला ह्या दुखण्यातून बरा करणार. म्हणजे तुम्ही याच्या पोटामध्ये मी काय करतो ते फक्त बघ आणि लक्षात ठेव. ज्या डॉक्टरांच्या अप्रोनवरती रक्ताचे डाग जास्त असतात तोच डॉक्टर महान असतो. अहो काय करताय? त्याला मारून टाकताय का काय? तू डॉक्टर आहेस? तू डॉक्टर आहेस का? मान्य आहे मी डॉक्टर नाहीये, पण तुम्ही डॉक्टर आहात ना. तुम्ही डॉक्टर असून हे काय करताय? हे बघ, तू मला शिकवू नकोस. काय करायचं आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. आणि हे मी आज पहिल्यांदाच कळत नाही. तुला जर भीती वाटत असेल तर तू बाहेर जाऊ शकतोस. हे पहा डॉक्टर, वाद घालू नका. मला खूप त्रास होते. सहन होत ना मला. वाचवा डॉक्टर. ठीक आहे, काळजी करू नकोस, मी आहे ना. डॉक्टर ऐका, बाहेर. मी काय म्हणतो एकदा. जा बाहेर. कव्हर करा रे. डॉक्टर वाचवा डॉक्टर. नीट लक्ष देऊन पहा. मी ह्या माणसाच्या पोटावर ह्या सुरीने बारीक कट घेणार. मग काय होईल? ह्याच्यातील अशुद्ध रक्त बाहेर जाईल आणि ह्याला ह्या दुखण्यातून कायमचा आराम मिळेल. सॅम्युअल, हे बघ आजच्या पेपरमध्ये काय आलंय. एका दवाखान्यात एका डॉक्टरनं एक प्रयोग केला जो त्याच्या अंगलट आला. रुग्णाची पोटदुखी घालवण्यासाठी चक्क त्याने त्याच्या पोटात सुरीने वार केला. रक्तस्राव न थांबल्यामुळे रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. या कुप्रसिद्ध डॉक्टरच्या म्हणण्यानुसार असेच प्रयोग त्याने अनेकदा केले होते, ज्यामध्ये तो यशस्वीही झाला होता, असा त्याचा दावा होता. सॅम्युअल, डॉक्टरकीच्या नावाखाली हे काय चाललंय? अरे ह्या असल्या फालतू माणसाला डॉक्टर कोणी केलं? आणि हे घाणेरडे उपचार करायला तो कुठं शिकला? पण निदान त्या पेशंटला तरी कळू नये का की हा स्वतःला डॉक्टर म्हणणारा माणूस जीव घेतोय आपला? मला असं वाटतं, एकतर त्याच्या पोटामध्ये दुखायला लागल्यामुळे त्याला काही सुचलं नसेल, किंवा कोणीतरी कुठून तरी येऊन आपला जीव वाचवेल असं त्याला वाटलं असणार. अरे हो, मान्य आहे मला, पण निदान त्या पेशंटला डॉक्टरकडे नेणाऱ्या माणसाला तरी कळायला हवं ना की पोटावर सुरी चालवल्याने माणूस मरतो. अरे इथंच तर खरी समस्या ना. कसं आहे, रुग्णांना काय वाटतं, एकदा आपण डॉक्टरकडे गेलो की तोच काय ते बघून घे. मला असं वाटतं या जगामध्ये तो दोनच प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे रुग्ण, ज्यांना त्रास होत असतो पण त्या त्रासामध्ये करायचं काय हे त्याला काही कळत नसतं. आणि दुसरा म्हणजे डॉक्टर,
जो रुग्णांचा इलाज करायचा, त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतो. अरे पण डॉक्टरही कधी कधी चुकू शकतो, हे कसं कुणाच्या लक्षात येत नाही. पण हे असं किती दिवस चालणार आहे? एक एक करून सगळीच माणसं मरायला लागली तर? नाही नाही, नक्कीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तर एकंदरीत हा असा कारभार चालला होता. उपचारांच्या नावाखाली ज्याला जे वाटत तो ते करायचा. सन 1779 म्हणजे सॅम्युअलच्या वयाच्या 24व्या वर्षी आर्लिंगटन विद्यापीठात, ज्याला त्या काळी हिरोईक मेडिसिन म्हणायचे, ज्याला आता आपण ॲलोपॅथी म्हणतो, त्याची त्यांना पदवी मिळाली. सन 1781 मध्ये वयाच्या 26व्या वर्षी मेनफिल्डच्या हेटास्टेड नावाच्या गावात त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण सुरू केलं. त्यानंतर हेर हेस्लरच्या औषधालयात प्रायोगिक फार्मसी आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर गॉमरॉन येथे त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला, जिथं ते मुख्य डॉक्टरही होते. वयाच्या 27व्या वर्षी सन 1782 मध्ये त्यांचा जोहाना हेनरिएटा लिओपोल्डन कुचलरशी विवाह झाला. जोहान अतिशय लागवी, सोशिक आणि मोठ्या मलाची मुलगी. सॅम्युअलच्या प्रवासात ती खांद्याला खांदा लावून काम करणार होती. त्यानंतर सन 1784 मध्ये डेन्स्ट्रेडला आणि मग स्टॉट्रीटला असं करत 12 वर्षात 14 शहरांमध्ये त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं त्यांच्या सोबत होती. आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्याबद्दल औषधांविषयी असलेली अपार उत्सुकता. पण त्या काळी वैद्यकीय क्षेत्रातली परिस्थिती निराशाजनक होती. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रुग्णालयं, दवाखानं उपलब्ध नव्हती. आणि मुख्य म्हणजे विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सुविधा सुद्धा नव्हत्या. आणि या सगळ्यालाच कंटाळून सॅम्युअलनी घराला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून पुस्तकांचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. आणि त्याचबरोबर त्यांनी काही औषधांचे प्रयोग स्वतःवर, त्यांच्या मुलांवर, मित्रांवर आणि जोहानावर सुद्धा केले.
माझ्या मित्रांवरती माझ्या औषधांचे काही प्रयोग केले होते. त्याचे परिणाम काय होत आहे हे पाहण्यासाठी मी आज त्यांना घरी बोलवलं. येतीलच ते कदाचित येतील. सॅम्युअल, सॅम्युअल, हाय सॅम, कसा आहे? हॅलो. हॅलो मॅम, मी बरा आहे. पण मला सांगा तुम्ही कसे आहात? मी आता बरा आहे. हो, आता बरं आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला जे औषध दिलं होतं त्याचा तुमच्यावरती काय परिणाम झालाय जरा सांगू शकाल? हां, तू मला ते औषध दिलंस, ते मी प्यायलो आणि दुपारनंतर अचानक थंडी वाजायला लागली. नंतर तापही आला होता. म्हणजे कालपर्यंत होता, आता मी बरा आहे. आता बरं आहे. गुड. तुला कसं वाटलं? हां, अरे सॅम्युएल, तू जे औषध दिलंस ना ते मी प्यायलो आणि घरी जाऊन मी माझं काम करत बसलो. संध्याकाळी डोकं जड झाल्यासारखं वाटायला लागलं. साधारण पुढचा दिवसभर डोकं दुखलं माझं. आणि हां, काल रात्री झोपल्यानंतर हळूहळू डोकं हलकं झालं माझं. हो अरे, म्हणजे मला पण काल रात्रभर अशक्तपणा जाणवत होता. उत्साहच वाटत नव्हता कशात. अशक्तपणा, डोकंदुखी, ताप. येस 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 योहाना, अगं मी जो विचार करतो ना अगदी तसंच होत आहे. मध्यंतरी मी विल्यम कलेन यांच्या मटेरिया मेडिका या पुस्तकाचा अनुवाद करत होतो आणि त्यामध्ये सिंकोना हे औषध मलेरियासाठी बरं आहे असं मी वाचलं. आणि मग हे औषध पचनशक्तीसाठी चांगलं आहे असं म्हटल्यानंतर मला थोडीशी शंका आली. मग मी ते औषध स्वतः पिऊन बघितलं आणि त्याचे माझ्यावरती काय परिणाम होतात याचं ऑब्झर्वेशन केलं. आणि तेच औषध म्हणजे पेरुवियन बार्क हे मी तुम्हाला पण प्यायला दिलं होतं. आणि आज तशीच लक्षणं मला तुमच्यातही दिसली. यावरून मी अशा निष्कर्षावरती पोचलोय की हे औषध, हे द्रव्य मलेरिया बरं करण्यासाठी उपयोगी पडते आणि ते मलेरियाची लक्षणं आपल्या शरीरामध्ये निर्माण करते. म्हणजेच सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर, शम शमये शमयंती. म्हणजे जो आजार बरा करायचा आहे त्यावर त्याच गुणधर्माची औषधं तयार करायची. येस येस सॅम, तुझे निष्कर्ष उत्तम आहे, पण मला असं वाटतं की हे फक्त तुझ्यापर्यंत न राहता सर्वांपर्यंत पोहोचायला हवे. बरोबर ना? हो, बरोबर. मी हे माझे निष्कर्ष व्याख्यानामध्ये नक्कीच मांडणार आहे. पेरुवियन बार्कच्या एक्सपेरिमेंट नंतर सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर हा सिद्धांत मांडला. पण या औषधाचे गुणधर्म मूलद्रव्य स्वरूपात होते, त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्सही होत होते आणि ते खूप काळ टिकतही होते. मग ते कमी कसे करायचे यासाठी डॉक्टर हॅनिमन हे सतत प्रयोग आणि चिंतन करत राहिले. आणि त्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की औषध डायल्यूट करून पोटेंटाईज करणं हा त्यांनी त्याच्यावर निष्कर्ष काढला. औषध डायल्यूट करून पोटेंटायझेशन केल्यावर औषधाचे गुणधर्म तेच राहतात, पण त्याचं ॲब्रिवेशन कमी होतं. यातून त्यांना पोटेंटायझेशन हा नवीन सिद्धांत कळाला. पण मग हे औषध द्यायचं कसं यासाठी त्यांनी एक माध्यम शोधलं, शुगर ऑफ मिल्क. म्हणजेच ज्याची खास गुणवत्ता अशी आहे की ॲब्झॉर्बिंग प्रॉपर्टीज. म्हणजेच औषध न विरघळता असंच ग्रहण करायचं. होमिओपॅथीमध्ये सगळ्या गोळ्या एकसारख्या जरी दिसत असल्या तरी त्यावर टाकलेलं औषध हे वेगळं वेगळं असतं. सॅम्युअलनी ठरवल्याप्रमाणे त्यांना एक संधी लगेचच मिळाली. एका कॉलेजमध्ये होणाऱ्या व्याख्यानात त्यांनी त्यांचे निष्कर्ष मांडले. पण त्याचे पडसाद काय होतात ते आता आपण पाहूया.
वर्ष मी माझ्या औषधांबद्दल, माझ्या प्रयोगांबद्दल जे काही प्रयोग केले त्यावरून काही निष्कर्ष मांडण्यासाठी मी आज हक्काने तुमच्या समोर उभा. जेव्हा मी हे शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला रुग्णांवर होणाऱ्या उपचार पद्धती या अगदी हास्यास्पद होत्या, कधी कधी संशयास्पद, काही वेळाला तर अघोरी होत. म्हणजे नेमक्या कशा होत्या? म्हणजे बघा, एखाद्या डॉक्टरकडे एखादा रुग्ण तक्रार घेऊन आला म्हणजेच निद्रानाश, डोकेदुखी, सर्दी, तर त्या डॉक्टरकडे त्या रुग्णाला देण्यासाठी एकच जालीम इलाज असायचा आणि तो म्हणजे अफू. अफू घेतली की तुमचे सगळे आजार बरे होतील असं त्या डॉक्टराचं म्हणणं होतं. अरे पण अफू घेतली की फक्त तो आजार काही काळापुरता बधीर व्हायचा आणि मग 1-2 दिवसानंतर तो पुन्हा दुप्पट तीव्रतेने जाणवायला लागायचा. हे खरं आहे? प्रत्येकाला अफू दिली जायची? हो तर. अरे हे तर काहीच नाही. एखाद्या रुग्णाचा जो अवयव दुखत असेल तिथं अशुद्ध रक्त तयार झालंय असं सांगून सर्रास तिथली नस कापली जायची आणि एकदा का अशुद्ध रक्त वाहून गेलं की तुम्हाला आराम मिळेल या आशेपोटी कित्येक रुग्णांनी आपलं रक्त, काही वेळेला आपला जीवही गमावला. म्हणून माझं असं ठाम मत आहे की डॉक्टरांनी त्याचं संशोधन सर्वात आधी स्वतःवर केलं पाहिजे आणि हे प्रयोग करत असताना मी सर्वात आधी ते स्वतःवर करायचो. गेली 20 वर्ष मी माझ्या पत्नीवर, मुलांवर, काही वेळेला मित्रांवर हे प्रयोग केले. माझं संशोधन, माझा अभ्यास असं सांगतो की कोणताही आजार बरा करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये त्याच आजाराचं लक्षण तयार करणारं औषध तयार व्हायला पाहिजे. म्हणजेच याला सिमिलर सफरिंग असं, याचा अर्थ होमिओपॅथी. आणि या उलट एखादा त्रास सुरू असताना त्यातून दुसरा त्रास उद्भवणं याला आपण डिफरंट सफरिंग, म्हणजे आजची पद्धत. आणि होमिओपॅथी हीच योग्य पद्धत आहे असं मला वाटतं. डिफरंट सफरिंग बंद झाली पाहिजे. हे काय बोलतोय? असं कसं काय बोलू शकता? हे चुकीचं आहे. नाही, मी या डिफरंट सफरिंगचा जाहीर निषेध करतो. हे काय बोलताय तुम्ही? हे चुकीचं आहे. असा थेट आरोप कसा काय करू शकता तुम्ही? अरे हे बघ, मी याचा निषेध करतो. अरे सर, तुम्ही काढलेले सर्व निष्कर्ष अतिशय चुकीचे आणि टोकाचे आहेत. ते मला अजिबात मान्य नाही आहेत. अरे हे आणि हो, तुम्ही समस्त डॉक्टर बांधवांचा अपमान केलेला आहे. अरे हे बघ, आम्ही तुमच्यावरती बंदी घालू. अरे थांब, ऐकून तुम्ही काय निषेध करता? आम्हीच तुमच्या भाषणावर निषेध करतो. त्याचे परिणाम खूप वाईट होते. अरे थांबा, माझा ऐकून तरी घ्या रे.
लोकांनी तुला चांगलाच धडा शिकवला. स्वतःला फार शहाणा समजत होता. हो ना, आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं खोटं ठरवायला निघाला होता हा आला मोठा शहाणा. आता स्वतःच खोटा ठरला ना तू. अरे बंदी आले तुझ्या औषधावर. आता कायमच्या घरी बसून जा. म्हणून म्हणतोय धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, निषेध, निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, सॅम्युअल हॅन्युमनचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, सॅम्युअल हॅन्युमनचा जाहीर निषेध, जाहीर निषेध. नुसत्या औषधांवर आणि भाषणांवर बंदी घालून ही गोष्ट इथेच थांबली नाही, तर सॅम्युअलशी याविषयी जो कोणी संबंध ठेवेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सगळ्यांनाच समज देण्यात आली. सॅम्युअलवरील बंदी, बहिष्कार या सगळ्यांमुळे आम्हाला लाईफिंग सोडावं लागलं. खरं तर आमच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. पण आता इथल्या ड्यूकच्या परवानगीने त्याला पुन्हा संशोधन सुरू करण्यास मिळाले आणि त्यांनी खचून न जाता काही औषधांची निर्मिती सुद्धा केली. पूर्वीच मी म्हटल्याप्रमाणे कोणताही आजार बरा करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये त्याच आजाराची लक्षणं तयार करणारं औषध निर्माण करायला पाहिजे. पण इतके प्रयोग करूनही माझ्या असं लक्षात आलंय की काही आजार अजूनही बरे होत नाहीयेत आणि मला आणखी प्रयोग केले पाहिजे. आणि मला अजूनही असं वाटते की मी कुठेतरी कमी पडतो. म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये म्हणजेच थिअरीज ऑफ क्रॉनिक डिसीजेस या पुस्तकामध्ये माणसाच्या आजाराचे 3 प्रकार लिहून ठेवले: सोरा, सायकोसिस आणि सिफिलिस. पण माझं अजूनही समाधान होत नाहीये. मला असं वाटतंय माझं अजूनही कुठेतरी काहीतरी चुकतंय. मला आणखीन संशोधन केलं पाहिजे. गेल्या काही वर्षात औषध देण्याची पद्धत कोणती असावी, प्रमाण किती असावे, डोसेज, फ्रिक्वेन्सी या सर्वावर तू सातत्याने प्रयोग केले आणि या सगळ्यात मी मात्र माझ्या परीने तुला साथ देते. अगं मला अजूनही असं वाटतंय की प्रत्येक क्षणी आपण जे जे काही केलंय त्याने खरंच काही साध्य झालं. हो सॅम, आणि हा प्रवास इतकाच निरर्थक नव्हता. आपण इतरांसाठी काहीतरी करू शकलो हेच फार मोठे समाधान आहे. यासाठी त्या विधात्याचे आभार मानले पाहिजे. आणि मला खात्री आहे तुझ्या पिढीचा पुढच्या नक्की उपयोग होईल. भविष्यात तुझ्या कामाची नक्की दखल घेतली जाईल. आणि एके दिवशी जोहानाची भूमिका संपली. ती सॅम्युअलला एकटं सोडून हे जग सोडून निघून गेली. पण सॅम्युअलने त्यांचे थेरीज, त्यांचे निष्कर्ष यात सुधारणा करत, काही दुरुस्त्या करत ते आपले काम करत राहिले. अखेर 2 जुलै 1843 ब्रॉन्कियल कटार म्हणजेच त्यांना अस्थमाचा अटॅक आला आणि त्यांची या जगातली कारकीर्द संपली. ते त्यांच्या शेवटच्या काळात कायम एकच वाक्य म्हणायचे:
आय शॅल नॉट लिव्ह इन वेन. म्हणजे मी व्यर्थ जगणार नाही. आणि तसंच झालं. त्यांचे निष्कर्ष, त्यांच्या थेरीज आजही आपल्या सगळ्यांना खूप उपयोगी पडतात. त्यांचे थेरीज कायम अजरामर राहतात. आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतात होमिओपॅथीची सगळ्यात मोठी प्रॅक्टिसिंग हब आहे. आणि होमिओपॅथीची भारतात एज्युकेशन, एक्सपेरिमेंट्स आणि प्रॅक्टिसिंग सगळ्या मोठ्या प्रमाणात होते. आणि हे सगळं होऊ शकलंय फक्त डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्यामुळे. त्यामुळे आम्हा सगळ्यांकडून आणि तुम्हा सगळ्यांकडून डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांना मानवंदना. सॅम्युअल हॅनिमन यांचा जीवन प्रवास. सॅम्युअल हॅनिमन, कुबेर शास्त्री. मी निवेदिका एकता शास्त्री. योहाना जानवी दुधगीकर. डॉक्टर आणि विद्यार्थी आकाश कापसे. विद्यार्थी गजानन लवाळे. प्रोफेसर आणि विद्यार्थी अभिषेक पुराणी. विद्यार्थी अनिल पेगदे. विद्यार्थी आणि मित्र सचिन जाधव. रुग्ण आणि विद्यार्थी सौरभ वाडीवाले. प्रकाश योजनाकार उमेश बटाणे. संगीत संयोजन निलेश शिंदे. आणि या नाटकाचे दिग्दर्शक अमोल राजमाने. एक नाव राहिलंय, मळसद देशमुख लईटला असिस्ट केलेले. एकच मिनिट मला बोलायचं आहे की नाटकाचं म्हणजे नाटक का करू वाटलं त्याच्या मागे एक थोडीशी गंमत आहे. मुळात हे एका महिन्यामध्ये हे सगळं लिहून आणि करून हे सगळं होणार नव्हतं. तर हे सगळं जे आम्हाला होमिओपॅथीमधले डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन हे नाव पहिल्यांदा ऐकलं. ते सॅम्युअल हॅनिमन हे नाव पाठ व्हायला मला जवळपास 4-5 दिवस लागले, कारण का माहीतच नव्हतं हे म्हणजे अवघड नावं. ते मी डॉक्टरना विचारायचो सारखं की काय नाव आहे त्यांचं. तर मुळात गंमत अशी आहे की हे सगळं डाटा पुरवला त्या अक्षता मोहिते मॅडमनी. तर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना स्टेजवर मी बोलवतो आहे की त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे खूप मोठा इतिहास आहे त्या डॉक्टर सॅम्युअल हॅनिमनला. तर त्यांनी फार अभ्यास करून डाटा काढला आणि पराग फडकेंना दिला आमच्या मित्रांना. ते मुंबईत आहे पराग. तर तो त्याचं बाकीचं शूटिंगचं आणि बरंच काम करता करता त्यांनी फोनवर बोलून आम्हाला ते सगळं बसून दिलं. आम्हाला हवं तसं ते मोल्ड करून दिलं. आणि बाकीचं म्हणजे ते मुलं पहिल्यांदा कलाकार अजिबात नव्हते आमच्यापाशी. काय करायचं माहीत नव्हतं. अमोल चाफळकरांनी सांगितलं की 6 तारखेला करायचं आहे आणि आपण करूयात. तू एकदा डॉक्टरांना अग्रवाल डॉक्टरांशी बोल. मग डॉक्टर अग्रवाल सरांशी मी जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा असं डोक्यात आलं की आपण फक्त वाचन करूयात. आणि नंतर ही टीम मिळत गेली आणि कुबेर आणि एकता आले, अभिषेक आला, हे सगळे आल्यानंतर मग जरा धीर आला की मला वाटलं आपण करू शकू. आणि बसवायचा प्रयत्न केला. हे बसून का वाटलं ह्याच्यामध्ये एक छोटीशी भावना आहे की मी जेव्हा सरांना विचारलं की हे आपण करतो का करतोय, कशासाठी करतोय, मग त्यांनी सॅम्युअल हॅनिमनचा इतिहास सांगितला, त्यांचं थोडंसं वर्णन सांगितलं. तर त्यांना थँक्स म्हणायची त्यांची जी भावना आहे ही फार मोठी आहे की आपण जे करतो त्याच्या मागं एवढ्या वर्षाची परंपरा आहे. आणि ती परंपरा समजून घेतली की आपल्याला त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आपला. तर तो आज तुमच्यासमोर उभा करायचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यांची ती भावना खरंच खूप चांगली आहे. मी सरांना प्लीज स्टेजवर बोलवतो. सरांना हे सगळं करताना रात्री 11:30, 12:30 वाजता मी फोन केलेत की सर मला उद्या मोडा पाहिजे, त्यांनी अवेलेबल केलेला आहे. सर मला उद्या एक व्हाईट कापड पाहिजे, त्यांनी अवेलेबल केलेलं आहे. माझ्या कॉल हिस्ट्री बघितलं तर 9 मार्चला माझे त्यांच्याशी फोन सुरू झाले.
ते आज तागायत रोज माझे फोन आहेत आणि रोज 11-12 वाजता मी त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांनी पुरवलेलं आहे. तर त्यांची भावना खूपच सुंदर आहे आणि त्या भावनेला मी वंदन करतो. हे सगळं एक महिन्यातलं जे काही कार्य अमोल राजमान्य आणि टीमनी सगळी केलेली आहे, त्यात अक्षताचं मेन रोल आहे की त्यांनी सगळं त्यांचा पाठपुरावा घेतला. मी फक्त त्यांना संकल्पना सांगितली. चाफळकर सरांनी सांगितलं की बाबा आपल्याला हे 40 वर्षाचं काहीतरी वेगळं करायचं आहे आणि ज्या वेळेला 270व ॲनिव्हर्सरी आपण करतो आहे तर त्यांची लाईफ हिस्ट्री पण आपल्याला सांगायला पाहिजे. आपण वाचलं आहे पण लोकांपर्यंत ती जायला पाहिजे की मुळात ॲलोपॅथी असताना होमिओपॅथीचा शोध कसा लागला, हे थोडक्यात कसं तरी खूप सारं फार फार चांगलं केलेलं आहे. कारण वेळ फार कमी दिल्यामुळं सुद्धा ह्या लोकांनी एवढं चांगलं केलं. ह्यांचं सगळ्यांचं मनापासून माझ्याकडून आपल्याकडून आभार आभार आभार. हे जे मुलं आहेत ना, हे काही मुलं खूप लांबनं येतात, तर 25-30 किलोमीटरवरनं. त्यांना यायला 1 तास लागतो, जायला 1 तास लागतो. तर रात्री 12 वाजता 12:30ला प्रॅक्टिस संपायची, ती इथनं एक जायचे आणि यायचे. हे सगळं वेळेवर टाईम पाळल्यामुळं आणि माझी जी संस्था आहे नाट्य आराधना विश्वस्त मंडळ, ह्याचा फार मोठा वाटा ह्याच्यामध्ये. ज्यांनी मला शिस्त लावली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या, शिस्तीमध्ये करायच्या, तर त्या शिस्तीचा फार मोठा फायदा आहे तुम्हाला दिसला असेल नाटक बघताना. धन्यवाद. फार फार सुपर्ब. इट वॉज जस्ट अनएक्सपेक्टेड. मी म्हटलं महिन्यात कसं करतील, पण इट्स रिअली ब्युटिफुल दॅट दे हॅव प्रेझेंटेड. ब्युटिफुल वन. थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. थँक्स. खास अक्षता, माय होल टीम ऑफ द हॉस्पिटल, सगळ्यांनी बसून ह्यामध्ये जे काही 1 महिन्याचा परिश्रम घेतला आहे, माझ्या पूर्ण स्टाफचा मी फार फार आभारी आहे. व्हेरी मच थँकफुल. वी हॅव डन अ रिअली गुड जॉब. थँक्यू व्हेरी मच.